खरं तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष जे आहेत रुपाली चाकणकर यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि त्यांचं जे संपर्क कार्यालय आहे धायरीतलं त्याच्या समोर हे आंदोलन करतायत। सगळ्या ठाकरे गटाच्या महिला दिसत आहेत। या ज्या सगळ्या महिला आहेत या रुपाली चाकणकरांच्या समर्थनात इथं आलेल्या आहेत। आंदोलन करू देणार नाही अशी यांची मागणी आहे। रुपाली चाकणकरांचं कार्यालय आहे। काय मागणी आहे तुमची? रुपाली चाकणकरांच्या विरोधात आंदोलन करतायत। रुपाली चाकणकरांच्या विरोधात आंदोलन केलं जातंय। त्यांनी असं नाही करायला पाहिजे। खरं तर ते म्हणतात की राजीनामा द्यावा ताईंनी। नाही असं नाही, ताईंची चुकीच नाहीये ना काय। ताई काय ऑफिस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतायत हे चुकीचं आहे। आंदोलन करायची त्यांनी काही परमिशन घेतली नाही। हे अचानक आलेले आहेत आणि ह्याच्या अगोदर आयोग हा शब्द सुद्धा लोकांना माहित नव्हता। जेव्हापासून रुपालीताई चाकणकर आयोग पदावर आल्या तेव्हापासून आयोगाची माहिती झाली। महिलांसाठी त्या नेहमी तत्पर असतात, त्या नेहमी महिलांसाठी पुढे होऊन येतात त्या। आपण पाहतोय की राज्य महिला आयोगाचं रुपाली चाकणकरांचं जे ऑफिस आहे ते हे कार्यालय आहे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला होता की आम्ही त्यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करू, राजीनाम्याची मागणी करू आणि त्याप्रमाणेच बरोबर कार्यालयाच्या समोर ठाकरे गटाच्या महिलांची घोषणाबाजी सुरू आहे आणि त्यांना थोपवण्यासाठी मात्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जो आंदोलनाची परवानगी होती ती इथून काही अंतरावर असलेला एक स्पॉट या राज्य महिला आयोगाच्या ऑफिस समोर तुम्ही करू नका रुपाली चाकणकरांच्या आणि ते सांगितलं होतं। पण ज्यावेळेस ठाकरे गटाच्या महिला आल्या त्याच वेळेस रुपाली चाकणकरांच्या समर्थनात देखील काकू आलेल्या आहेत। काय म्हणणं आहे त्यांचं? बोललात का तुम्ही त्यांना? कुणाचं म्हणलं? त्यांचं म्हणणं त्यांनाच माहित नाहीये त्यांना काय सांगायचंय आणि कशा विरुद्ध ते तक्रार द्यायला आले ते त्यांना माहिती असेल का विचारा पहिलं। पाठीमागच्या लेडीज आहेत ना त्या पुढच्यांना नका विचारू। काय म्हणताय? माझं म्हणणं जाऊ द्या, त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही इथं कशासाठी तुम्हाला बोलवलंय ते त्यांना विचारा। मागच्यांना जे बॅनर हातात घेतलं रुपाली चाकणकरांचा राजीनामा त्यांना मागायला काय देते? रुपाली चाकणकर कोण आहे हे सुद्धा त्यांना माहित नसेल। कोणाच्या विरुद्ध तक्रार द्यायला आले त्यांना विचारा ना तुम्ही इथं कशासाठी आल्यात त्या विचारा माझ्या समोर। चला या महिला आमने सामने आहेत, ह्या म्हणतात की यांना विचारा ताई कशा संदर्भात आंदोलन आहे? डॉक्टर मुंडेंनी जे आत्महत्या केली, रुपालीताईंनी जे पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही आंदोलन करत आहोत की ज्या रुपालीताई महिला आयोग अध्यक्ष आहेत तर त्यांनी एका महिलेची बाजू घ्यायची सोडून पीडितावरती अन्याय घडतोय। जे बनकर आहेत प्रशांत बनकर त्यांची बाजू घेऊन बोलत आहात। तर फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही महिलांविषयी जर महिलांचे आयोग आहात तर तुम्ही महिलांचा न्याय करा आणि आमची मागणी आहे की जर तुम्हाला हा कारभार झेपत नाही तर तुम्ही तुमच्या पदावरनं पाय उतरवावं। तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करताय? हो, आम्ही राजीनाम्याची मागणी करतो। खरं तर आपण पाहतोय की हे बॅनर रुपाली चाकणकरांच्या विरोधात हे बॅनर देखील या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आणलेलं आहे। बॅनर काय ताई? बॅनर दाखवा का? हे बॅनर बघा। ताई तू पैठणीची महाराणी, तुला काय कळणार, महिलांची कहाणी, राजीनामा द्या। रुपाली चाकणकरांचा फोटो आणि त्यांच्या साडीवरून ही टीका केली जाते आणि राजीनामा द्या अशी मागणी करते। आपण पाहतोय रुपाली चाकणकरांचं कार्यालय बरोबर समोर आहे आणि त्याच्या समोरच या सगळ्या महिलांनी जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळतं। गेल्या 15 मिनिटांपासून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या महिला करतायत। खरं तर रेखा कोंडे ज्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वात हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि आता खरं तर जोरदार घोषणाबाजी केली जाते। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त खरं तर या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आता जोपर्यंत रुपाली चाकणकर राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ताई काय सांगाल, कशासाठी आंदोलन करताय तुम्ही? नेमकं आंदोलन कशासाठी करताय? आंदोलन महिलांच्या हक्कांसाठी करतोय। ज्या महिलांच्या हक्कासाठी, आधारासाठी ज्या महिलेला महिला अध्यक्ष म्हणून बसवलं आहे ती महिलांची बाजू घ्यायची सोडून आरोपींची बाजू प्रत्येक वेळेला घेत आलेली आहे। याचा विरोध आणि याच्यासाठी आम्ही इथं निदर्शन करत आहोत की महिलांना न्याय मिळाला पाहिजे, ना की आरोपींना। तुम्हाला पोलीस रोखतायत आंदोलन करताना? हो, आम्हाला ते इथून हटवायचा प्रयत्न करत होते। आम्ही इथं आता नेटाने उभं राहिलेलो आहोत आणि रुपालीताईंच्यात हिंमत असेल तर त्यांनी शिवसेनेच्या महिलांच्या समोर यावं। आमचं चॅलेंज आहे त्यांना की समोर येऊन बोलावं। की त्या म्हणतात की पैसे देऊन आणलेल्या महिला, तुम्ही त्या कोणालाही विचारा, या सगळ्या महिला फक्त त्यांचा महिलांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इथं आलेल्या आहेत। तुम्ही आता किती वेळ आंदोलन करणार? जोपर्यंत आम्हाला काही उत्तर मिळत नाही तोपर्यंत करणार आणि इथून पुढे करतच राहणार।
आपण रुपाली चाकणकरांशी बोलणं झालं का काही? रुपाली चाकणकर कुणाचाही फोन उचलत नाहीत. रुपाली चाकणकरांना संपर्क केला तरी त्या फोन उचलत नाहीत आणि त्यांना जर फोन उचलायचा नाहीये, त्यांना जर महिला आयोगाचं काम करायचं नाहीये तर त्यांनी राजीनामा द्यावा. हे आमचं स्पष्ट मत आहे. पोलिसांनी अडवलंय का तुम्हाला आंदोलन? पोलिसांनी पार खालपासून पिंजरे लावलेत, पार फाट्यापासून पिंजरे लावलेत. एवढी दहशत आहे शिवसेना महिला आघाडीची की आम्हाला रस्ता बदलून यावं लागलंय. आम्ही वेगवेगळ्या बोळकांडातनं बाहेर आलोय. आज ही परिस्थिती आमच्या शिवसेनेची का आहे? का तर हे सत्तेतली लोक पोलिसांना पुढे आणून आमच्यावरती दबाव तयार करतायत. अजितदादा पवार म्हणतात ना, रुपाली चाकणकर बोलायला चुकल्यात तर अजितदादा तुम्हाला चॅलेंज आहे. तुम्हाला तुमच्यावर नेमका कोणता दबाव आहे, तुमची कोणती मजबुरी आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे की तुम्ही रुपाली चाकणकरचा राजीनामा का घेत नाहीये. चॅलेंज करताय का? 100% आम्ही अजितदादांना चॅलेंज करतोय. जे म्हणतात ना शिस्तीचे आहेत, जे मी शिस्तीने वागतो, मी अतिशय कडक आहे प्रशासनात, मग असली फालतुगिरी का सहन करताय तुम्ही पक्षात? बंद करा. त्या महिलेचा राजीनामा घ्या अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे. आपण पाहतोय की थेट अजित पवारांना चॅलेंज केलं जातंय. राजीनामा घ्या अशी मागणी या सगळ्या महिलांनी केलेली आहे. रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे आणि आता आपण पाहतोय की सगळे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत रुपाली चाकणकरांकडून काही उत्तर येत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच सुरू ठेवू अशी मागणी या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.